श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये आपण घटस्थापना केलेली आहे. तर या घटाला आपल्याला कधी उठवायचं आहे, घटाला कोणता नैवेद्य दाखवायचा आहे, आपण जे 9 दिवसांचे उपवास केलेले आहेत ते आपल्याला कोणत्या दिवशी सोडायचे आहेत, कडाकणी आपल्याला कधी बांधायची आहे, कशा प्रकारे बांधायची आहे, देव जर घटी बसलेले असतील तर त्या देवांना आपल्याला कधी हलवायचं आहे, त्यांना स्नान कधी घालायचं आहे, अखंड दिवा जो आपण प्रज्वलित केलेला आहे त्याला कधी हलवायचा आहे, उपवास सोडत असताना कोणते पदार्थ आपल्याला खायचे आहेत, कोणते पदार्थ खायचे नाहीत, त्यासोबतच कोणत्या नियमांचं पालन करायचे म्हणजे कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत, याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, नवरात्रीचा उत्साह शिगेला आलेला आहे. घरोघरी महिलांनी घटस्थापना आणि अखंड दिव्याची पूजा केलेली आहे. आता घटस्थापना झाल्यानंतर याचं विसर्जन करावं लागेल. ज्यांनी ज्यांनी घटस्थापना केलेली आहे त्यांना घटाचं विसर्जन करावं लागतं. ज्यांनी अखंड दीप प्रज्वलित करून देवीच्या सेवेला सुरुवात केलेली आहे त्यांनी दिव्याला कधी हलवायचं आहे. तर बघा, अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी म्हणजेच दसरा, घटाची स्थापना केल्यानंतर 9 दिवस घटाची आराधना केली जाते. घटाला रोज 1 माळ अर्पण केली जाते. 9 दिवस घटस्थापना केल्यानंतर 10व्या दिवशी दसरा साजरा केला जातो. घटस्थापना करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी आहे. आता बऱ्याच जणांकडे घटस्थापना झाल्यानंतर देवघरातील देव देखील घटी बसतात. काही जणांकडे फक्त देवी घटी बसते, देवाऱ्यातील देवांना हलवलं जातं, त्यांना रोजच्या रोज स्नान घातलं जातं, त्यांची पंचोपचारे पूजा केली जाते. आता त्याचप्रमाणे घटाचं विसर्जन कधी करावं हे देखील त्या त्या घराच्या कुलाचारावर अवलंबून असतं. तर बघा, यावर्षी 23 ऑक्टोबर 2023 रोजी नवरात्रातील 9वी तिथी आहे आणि यावर्षी नवरात्रीमध्ये कोणत्याही तिथीचा क्षय झालेला नाही. त्यामुळे घट आपल्याला 9वीच्याच दिवशी उठवायचे असतात. काही भागांमध्ये, काही घरांमध्ये पहिल्यापासूनच घट हे दसऱ्याच्या दिवशी उठवले जातात. आता आपापल्या परंपरेनुसारच आपल्याला घट हे उठवायचे आहेत. जर पूर्वीपासूनच तुमच्याकडे दसऱ्याला घट उठवले जात असतील तर तसंच तुम्हाला करायचं आहे, आणि जर तुमच्याकडे 9वीला घट उठवले जात असतील आणि दसऱ्याच्या दिवशी विसर्जित केले जात असतील तर त्याच प्रथेचं, परंपरेचं पालन तुम्हाला करायचं आहे. आणि यावर्षी जर तुम्ही पहिल्यांदाच घटस्थापना केलेली असेल तर तुम्ही तुमचे घट हे 9वीच्या दिवशी उठवू शकता. जरी तुमच्याकडे पूर्वीपासूनच दसऱ्याला घट उठवण्याची पद्धत असेल तर तुम्ही थोडेफार बदल हे तुमच्या घटस्थापनेमध्ये करू शकता. जर तुम्ही पहिल्यांदा घटस्थापना केलेली असेल तर अशा प्रकारे आत्ता जर तुम्ही बदल केला तर तुम्हाला तो पुढे चालवता येईल. आता 9वीच्या दिवशी घट उठवल्यानंतर ते तसेच ठेवायचे असतात आणि त्यानंतर विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन करायचं असतं. आपापल्या प्रथेनुसार, परंपरेनुसारच घट हे उठवायचे आहेत आणि त्यानुसारच विसर्जन करायचं आहे. कारण प्रत्येक भागाची आणि प्रत्येक घराची पद्धत ही वेगवेगळी असते आणि आपापल्या कुळाचारानुसारच घटाला उठवायचं असतं. तुमच्याकडे जर परंपरेनुसार 9वीच्या दिवशी घट उठवले जात असतील तर तसं करा, किंवा मग तुम्ही दशमीच्या दिवशी घट उठवायचे आहेत. 9वीच्या दिवशी घट उठवल्यानंतर त्यांना तसंच ठेवायचं आहे आणि दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन करायचं आहे. पण दसऱ्याच्या दिवशी उठवल्यानंतर मात्र त्याच दिवशी तुम्हाला घटाचं विसर्जन करायचं असतं. आता ज्या दिवशी तुम्ही घट उठवणार आहात त्या दिवशी आपल्याला पहिल्यांदा देवीची पूजा करायची आहे, घटाला माळ घालून घ्यायची आहे. नवरात्रीच्या 9 माळे आपल्याला घटाला घालायच्या असतात. नंतर माळ ही खुंटीवर ठेवायची. जर तुमच्याकडे 9वीच्या दिवशी घट उठवले जात असतील तर माळी ह्या खुंटीवर ठेवायच्या आहेत. जर दसऱ्याच्या दिवशी तुमच्याकडे घट उठवले जात असतील तर माळ तशीच ठेवायची आहे. त्यानंतर टाक ताम्हणामध्ये ठेवून टाकवरती अभिषेक करायचा आहे. आता देवीचा टाक तुमच्याकडे असेल, मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यानुसार तुम्हाला त्यावरती अभिषेक करायचा आहे. फोटोला तुम्हाला अभिषेक घालता येणार नाही, मूर्तीवरती आणि टाकावरती अभिषेक करायचा आहे. घंटानाद करायचा आहे, देवीला आपल्याला उठवायचं आहे आणि त्यानंतर धुवून पुसून देवघरामध्ये देवीची स्थापना करायची आहे, पंचोपचार पूजा करायची आहे. अखंड दीप जो तुम्ही प्रज्वलित केलेला होता त्याचं तुम्हाला पूजन करून घ्यायचं आहे. देवीची तुम्हाला आरती करायची आहे, देवीकडे क्षमा याचना करायची आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आमच्याकडून जर काही चूक भूल झालेली असेल तर ती पदरात घ्यावी यासाठी देवीकडे प्रार्थना करायची आहे. नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही जर यथाशक्ती 1, 5, 7 किंवा 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ केलेले असतील तर या पाठाचं उद्यापन पण तुम्हाला 9वीच्याच दिवशी करायचं असतं. पुरणाचा नैवेद्य तयार करायचा आहे, पुरणाचे दिवे तयार करून पुरणाची आरती तयार करायची आहे. पुरणाचे दिवे 9, 5, 7 असे तयार करायचे आहेत. सर्व दिवे लहान लहान करायचे आहेत. एक दिवा मोठा करायचा आहे. सर्व दिव्यांमध्ये तूप आणि वाती घालायच्या आहेत. मोठ्या दिव्यामध्ये हाताने केलेल्या दोरीच्या 5 वातीचा एक जुडगा लावायचा आहे आणि
आणि पुरणाची आपल्याला आरती करायची आहे। दुर्गा सप्तशतीचा जो ग्रंथ आहे त्याची आणि आपल्याला घटाची आरती करून घ्यायची आहे। नवमीच्या दिवशी एखादी सवाष्ण स्त्री आणि कुमारिकेला बोलून तिचं यथाशक्ती मानसन्मान करायचा आहे। त्यांना पूर्णावरणाचं जेवण तयार करून त्यांना जेवू घालायचं आहे। सुवासिनीची ओटी भरायची आहे, कुमारिकेचं पूजन करायचं आहे, तिला एखादी भेटवस्तू द्यायची आहे। या घटाला 5 वेळा उचलायचं आणि खाली ठेवायचं आणि असं करत असताना आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे, तिच्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही पहिल्या वेळी उचलत असताना उदो उदो म्हणायचं, परत खाली ठेवायचं आणि अशा प्रकारे तुम्हाला 5 वेळा उदो उदो म्हणत घटाला खालीवर करायचं आहे। त्याचबरोबर बऱ्याच जणांकडे घट उठवत असताना शेजाऱ्यांना बोलवण्याची पद्धत आहे। बऱ्याच जणांकडे फक्त पुरुषांनीच घट उठवायचे असतात आणि त्यावेळेस त्यांच्या मदतीला अजून 4 जण येतात आणि असे 5 जण मिळून घरातील घट हे उठवत असतात। आपापल्या प्रथेनुसार परंपरेनुसारच आपल्याला घट हे उठवायचे असतात। जर तुमच्याकडे स्त्रिया घट उठवत असतील तर तसंही तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे पुरुषांनी घट उठवण्याची परंपरा असेल तर तसं तुम्हाला करायचं आहे। आता त्यानंतर घटस्थापना करत असताना आपण जो कलश वापरलेला होता त्या कलशातील पाणी आपल्याला घराच्या 4ही दिशांना शिंपडून घ्यायचं आहे आणि बाकीचं पाणी तुम्हाला एखाद्या झाडाला टाकायचं आहे। पण तुळशीला मात्र हे पाणी चुकूनही टाकायचं नाही। त्याचबरोबर कलशामध्ये आपण जे नाणं टाकलं होतं ते नाणं आपल्याला एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही जर घटासमोर दक्षिणा ठेवलेली असेल तर ती एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही ती दक्षिणा देऊ शकता। त्याचबरोबर ज्या वस्तू विसर्जित करण्यासारख्या आहेत जसं की सुपारी असेल, इतर काही साहित्य असेल तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यासोबत विसर्जित करायचं आहे। घटामधील सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला दसऱ्याच्याच दिवशी विसर्जित करायचं आहे। कलशावर ठेवलेला नारळ आपल्याला दसऱ्याच्या दिवशी फोडून घरातील सर्व सदस्यांनी प्रसादास्वरूप खायचं आहे। लक्षात ठेवा, घट जरी तुम्ही नवमीच्या दिवशी उठवले तरी विसर्जन मात्र तुम्हाला दसऱ्याच्याच दिवशी करायचं आहे। आता त्यानंतर घटाला नैवेद्य काय दाखवायचा आहे। घट ज्या दिवशी विसर्जित केले जातात त्याच्या आदल्या दिवशी कडाकणीचा नैवेद्य घटाला दाखवला जातो। 5, 7 किंवा 9 या संख्येने कडाकणी बनवून त्या घटावरती बांधल्या जातात। कडाकण्यांना थोडंसं एक छोटंसं छिद्र केलं जातं आणि एक दोरी घेऊन त्यामध्ये कडाकण्या ओवल्या जातात आणि ह्या कडाकण्या आपल्या घटावरती बांधल्या जातात। 5, 7 किंवा 9 या संख्येने ज्याप्रमाणे आपण घटाला माळ बांधतो त्याचप्रमाणे या कडाकण्या घटाला बांधल्या जातात आणि त्याचबरोबर यामध्ये देवीचे दागिने सुद्धा बऱ्याच जणांकडे बांधले जातात। आता आपापल्या प्रथेनुसार हे कडाकणीमध्ये घालण्याची तुम्ही परंपरा सुरू ठेवू शकता। म्हणजेच या कडाकण्यांचं जे पीठ आहे त्यापासूनच देवीचे अलंकार म्हणजेच वेणी, फणी, त्यानंतर बांगड्या असे अलंकार बनवून ते देवीला अर्पण केले जातात। ज्याप्रमाणे आपण फुलांची माळ घालतो तशीच या दागिन्यांची माळ तयार करून बऱ्याच जणांकडे ही घटाला अर्पण केली जाते आणि ही माळ मात्र घट उठवण्याच्या आदल्या दिवशी घातली जाते आणि त्यानंतरच घट उठवायचे असतात। त्याचबरोबर 5 कडाकणी या मंदिरामध्ये सुद्धा नैवेद्यास्वरूप अर्पण केली जातात। आता त्यानंतर घटाला आपण नैवेद्य वगैरे दाखवून झालेला आहे। घट ज्या दिवशी उठवायचे असतात त्या दिवशी आपण पूर्णावरणाचा नैवेद्य करून आपल्या दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाला त्याचबरोबर घटाला दाखवलेला आहे। तर जो नैवेद्य बनवलेला असतो म्हणजे बऱ्याच जणांकडे पुरणपोळीचा स्वयंपाक नवमीच्या दिवशी केला जातो। म्हणजे घट ज्या दिवशी उठवले जातात त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि त्यावरतीच आपले 9 दिवसाचे जे उपवास असतात ते सोडले जातात। म्हणजे पहिल्या दिवसापासून ते अष्टमीपर्यंत आपण 8 दिवस उपवास पकडतो आणि दुसऱ्या दिवशी घट उठवले जातात। म्हणजे नवमीच्या दिवशी घट उठवले जातात त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक जो तयार केलेला असतो तो खाऊनच मग आपल्याला आपला उपवास सोडायचा असतो। आता बरेच जणी काय करतात की पहिला आणि शेवटचा उपवास पकडतात, म्हणजे पहिला दिवशीचा आणि त्यानंतर अष्टमीच्या दिवशीचा उपवास पकडतात। त्यांनी देखील नवमीच्या दिवशी पुरणपोळीचंच जेवण करून तुमचा उपवास सोडायचा असतो। आता बऱ्याच जणांकडे काय करतात की नवमीच्या दिवशी तर गोडाचा पदार्थ बनवतात आणि त्यावरती उपवास सोडतात, कारण त्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट उठवले जातात आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आपापल्या प्रथेनुसार परंपरेनुसारच आपल्याला घट हे हलवायचे आहेत आणि त्यानुसारच आपल्याला घटाचं विसर्जन करायचं आहे। जशी तुमची प्रथा परंपरा आहे त्यानुसार तुम्हाला नवमीच्या दिवशी नैवेद्य बनवायचा आहे आणि तुमचा उपवास सोडायचा आहे। तसं तर घट ज्या दिवशी हलवले जातात त्या दिवशीच उपवास सोडायचा असतो आणि जर तुमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जात असतील, उठवले जात असतील तर अशा वेळेस तुम्हाला दसऱ्याच्याच दिवशी तुमचे 9 दिवसाचे उपवास हे सोडावे लागतील। मग तुम्ही अष्टमीच्या दिवशी जर उपवास पकडलेला असेल तर तो तुम्हाला नवमीच्या दिवशी सुद्धा पकडावा लागेल आणि विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट उठवल्यानंतर मग तुम्हाला तुमचा उपवास सोडावा लागेल। बऱ्याचदा असं होतं की नवमी आणि दशमी ही तिथी एकाच दिवशी येते। मग अशा वेळेस ज्यांच्याकडे नवमी तिथीला घट उठवले जातात आणि ज्यांच्याकडे दसऱ्याला घट उठवले जातात त्या दोघांनाही त्याच दिवशी उपवास सोडता येतो, पण ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट उठवले जातात त्यांना मात्र दसऱ्याच्याच दिवशी उपवास सोडावा लागेल।
आता जरी आपण पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे आणि त्यावरती आपण उपवास सोडणार आहोत, तरी देखील आपल्याला कांदा लसूण नसलेला स्वयंपाक बनवायचा आहे. नवरात्रीचे 9 दिवस आपण कुलदेवीची सेवा उपासना केलेली आहे आणि आपण या दिवशी उपवासाचेच पदार्थ खाल्लेले आहेत. आता ज्या दिवशी उपवास सोडत असतो त्या दिवशीसुद्धा आपल्याला या नियमांचं पालन करायचं आहे. कांदा लसूण नसलेलेच पदार्थ बनवायचे आहेत. पुरणाचा सुद्धा स्वयंपाक ज्यावेळेस आपण बनवू त्यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही. तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काही भागांमध्ये घटस्थापना केल्यानंतर आपल्या कुलदेवीच्या टाकासोबत मूर्तीसोबत देवाऱ्यातील देवसुद्धा घटी बसवतात. मग त्यावेळेस त्यांना 9 दिवस स्नान घातलं जात नाही आणि बऱ्याचशा भागांमध्ये काय होतं की देवांना रोज स्नान घातलं जातं, फक्त देवीच घटी बसते. तर आता ज्यांचे देव हे घटी बसलेले असतात त्यांनी आता देवांना कधी हलवायचं आहे, त्यांना कधी स्नान घालायचं आहे. जरी तुमचे घट हे नवमीच्या दिवशी तुम्ही उठवले असतील तरी देखील मग तुम्हाला देवांना स्नान मात्र दसऱ्याच्याच दिवशी घालायचं आहे. दसऱ्याच्याच दिवशी देवांना हलवायचं आहे. त्यांना मग तुम्हाला एखाद्या तामणामध्ये घ्यायचं आहे. त्यांना जशी तुम्ही अंघोळ घालता, रोजच्या रोज तुम्ही पंचोपचार पूजा करता, देवांना दसऱ्याच्या दिवशी नवीन वस्त्र तुम्हाला घालायचे आहेत. कारण आपण घरामध्ये सर्व पुरुष मंडळींना नवीन वस्त्र घेत असतो, त्यामुळे देवांना देखील आपल्याला नवीन वस्त्र घालायचे आहेत. नवमीच्या दिवशी देवांना हलवायचं नाही. जर तुमचे देव घटी बसत असतील तर ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही. कारण ज्या दिवशी आपण घट हलवतो म्हणजेच नवमीच्या दिवशी सर्व पूजाविधी वगैरे करून घट हलवण्यासाठी आपल्याला साधारण 12 होऊ शकतात आणि 12च्या नंतर आपण देवपूजा करत नाही. सकाळी 10च्या आतच आपल्या देव्हाऱ्यातल्या देवांची पूजा ही व्हायला हवी. त्यासाठी नवमीच्या दिवशी चुकूनही देवघरातील देव आपल्याला हलवायचे नाही. पण रोज तुम्ही देवांना स्नान घातलं असेल, 9 दिवस तुम्ही देवांना हलवलं असेल तुमच्या प्रथम परंपरेनुसार, तर तुम्ही तसं करू शकता. पण जर तुमच्याकडे देव घटी बसलेले असतील तर तुम्हाला दसऱ्याच्याच दिवशी देवांना हलवायचं आहे, त्यांना स्नान घालायचं आहे, नवीन वस्त्र घालायचे आहे, देवांची पंचोपचार पूजा करायची आहे. नवमीला जरी तुम्ही पूर्णावरणाचा नैवेद्य केलेला असेल तर दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा आहे. देवांना देवीला आपल्या नैवेद्य दाखवायचा. अशा प्रकारे आपल्याला दसरा साजरा करायचा आहे. तर 23 ऑक्टोबरला खंडेनवमी आहे. नवमीच्याच दिवशी ही घट हे उठवले जातात. आपापल्या प्रथा परंपरेनुसार एकमेकांच्या घरी जाऊन घट हे उठवले जातात. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. त्याला सोनं लुटणं किंवा सोनं देणं असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर आपल्या घटाला जी आपण कडाकणी बांधली असते, जे लोक घटं उठवायला आलेले असतात त्यांनासुद्धा प्रसाद म्हणून ही कडाकणी खायला दिली जाते. त्याचबरोबर आपल्या घटामध्ये जे धान उगवतं ते धान काढून आपल्याला एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये ते धान अर्पण करायचं असतं. त्याचबरोबर बरेच जण हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हे धान हनुमानजीला अर्पण करतात, त्यांना सोनं देतात. देवीला सोनं देऊन मगच तुम्ही घरी येऊन औक्षण करून मग तुम्हाला घरामध्ये इतर सदस्यांना सोनं देता येतं. अशी प्रथा परंपरा आहे. प्रत्येकाने आपापल्या प्रथेनुसार परंपरेनुसारच ह्या विधी ज्या आहेत त्या पाळायच्या असतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अखंड दीप जो आपण घटस्थापनेच्या दिवशी प्रज्वलित केलेला होता तो जर अजूनही सुरू असेल तर दसऱ्याच्या दिवशी सुद्धा तो सुरू ठेवायचा आहे. त्याला तुम्हाला मुद्दाम होऊन शांत करायचं नाही. तो जर सुरू असेल तर हा एक खूप शुभ संकेत आहे. देवी तुमच्यावरती प्रसन्न आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे त्याला मुद्दाम विझवायचं नाही. त्यानंतर जेव्हा तो शांत होईल त्यावेळेस त्यातील साहित्याचं तुम्हाला विसर्जन करायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे नवरात्रीमध्ये आपल्याला घट कधी उठवायचे आहेत, घटाला नैवेद्य काय दाखवायचा आहे, आपला उपवास कधी सोडायचा आहे, घटाला कडाकणी कधी बांधायची आहे, देव कधी हलवायचे आहे, देवांना स्नान कधी घालायचं आहे, त्यासोबतच अखंड दिवा आपल्याला कधी उचलायचा आहे याविषयीची माहिती अगदी थोडक्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. कमेंटमध्ये मी नक्कीच त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर बघा, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी, कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.